नमस्कार. आज आपण 42व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. अशा प्रकारे कर्मयोगाची प्रशंसा करून आता भगवंत अर्जुनाला कर्मयोगात स्थित होऊन युद्ध करण्याची आज्ञा देत या अध्यायाचा उपसंहार करीत आहेत. श्लोक 42. तस्मादज्ञानसंभूतं हृस्तैज्ञानासिनात्मनः चित्वैनं संशयं योग मातिष्ठोत्तिष्ठ भारत. श्लोकाचा अर्थ. म्हणून हे भरतवंशी अर्जुना, तू हृदयात असलेल्या या अज्ञानाने उत्पन्न झालेल्या आपल्या संशयाचा विवेक ज्ञानरूप तलवारीने नाश करून समत्वरूप कर्मयोगात स्थिर रहा आणि युद्धाला उभा रहा. हेतुवाचक तस्मात या पदाचा उपयोग करून भगवंतांनी अर्जुनाला कर्मयोगात स्थिर होण्यास उत्साहित केले आहे. याचा अभिप्राय असा की पूर्व श्लोकात वर्णन केलेल्या कर्मयोगामध्ये राहणारा मनुष्य कर्मबंधनातून मुक्त होतो. म्हणून तुलाही तसेच कर्मयोगी झाले पाहिजे. भारत या संबोधनाने संबोधित करून भगवंत अर्जुनाला राजर्षी भरताच्या चरित्राची आठवण करून देत आहेत व असे दाखवित आहेत की राजर्षी भरत मोठे कर्मठ, साधनपरायण व उत्साही पुरुष होते. तू सुद्धा त्यांच्या कुलात उत्पन्न झालेला आहेस. म्हणून तूही त्यांच्याप्रमाणे वीरता, धैर्य व गांभीर्यपूर्वक कर्तव्याचे पालन करण्यास तत्पर राहिले पाहिजेस. 41व्या श्लोकात ज्ञानसंच्छिन्न संशयम या पदामध्ये ज्या संशयाचा उल्लेख आहे आणि ज्याचे स्वरूप त्याच श्लोकाच्या व्याख्येमध्ये विस्ताराने सांगितले आहे, त्याचेच वाचक येथे एनम या पदासह संशयम हे पद आहे. त्याच्याबरोबर अज्ञानसंभूतम हे विशेषण लावून भगवंतांनी असा आशय दाखविला आहे की या संशयाचे कारण अविवेक होय. म्हणून विवेकाने अविवेकाचा नाश होताच त्याच्याबरोबरच संशयाचा नाश होतो. हृत्स्थम हे विशेषण लावून असे दाखविले आहे की त्याचे स्थान हृदय म्हणजे अंतःकरण होय. म्हणून ज्याचे अंतःकरण स्वतःच्या ताब्यात आहे त्याला याचा नाश करणे सहज शक्य आहे. येथे अर्जुनाला आत्म्यातील संशय कापून टाकण्यासाठी सांगण्याचे तात्पर्य असे की याद्वारे भगवंतांनी असे दाखविले आहे की तू माझा भक्त व सखा आहेस. म्हणून दुसऱ्यांच्या मनातही जर एखादी शंका असेल तरी तू त्यांना सांगून ती नष्ट कर. असे करू शकला नाहीस तर तू कमीत कमी स्वतःच्या संशयाचा नाश करून टाकला पाहिजेस, हेच योग्य होय. भगवंतांनी या अध्यायाचा उपसंहार करीत असे दर्शविले आहे की मी तुला जे काही सांगत आहे ते तुझ्या हिताचे सांगत आहे. म्हणून संशय सोडून तू माझ्या म्हणण्याप्रमाणे कर्मयोगात स्थित होऊन युद्धास तयार हो. असे केल्याने तुझे सर्व प्रकारे कल्याण होईल. अशा प्रकारे आज आपण 42व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला आणि या श्लोकासोबतच आपला 4था अध्याय पूर्ण झालेला आहे. आता आपण अध्यायाच्या समाप्तीनंतर जी पुष्पिका दिलेली आहे ती म्हणून त्या पुष्पिकेचाही अर्थ जाणून घेऊया. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे ज्ञानकर्मसन्न्यासयोगो नाम 4थोऽध्यायः. अशा प्रकारे ओम तत्सत या भगवान नामाच्या उच्चारणपूर्वक ब्रह्मविद्या आणि योगशास्त्रमय
श्रीमद भगवत गीतोपनिषद रूपी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील ज्ञानकर्म संन्यास योग या नावाचा 4था अध्याय पूर्ण झाला. पुढील भागापासून आपण 5व्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत. धन्यवाद.